रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम हरि जय राम जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण जय राम रूप पाहता लोचनी 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 आ सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साराणी साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा आ सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा आ तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा आ तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा आ बहुत सुकृताची जोडी आ बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदर महादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण जय राम
राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम आता तुम्ही कृपावत साधू संत जीवलग साधू संत जीवलग साधू संत जीवलग आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग साधू संत जीवलग साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी गोमती करा माझे भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी वंसिले ते पाया पासी नाही आसी वेगळे नाही आसी वेगळे नाही आसी वेगळे वंसिले पाया पासी नाही आसी वेगळे नाही आसी वेगळे नाही आसी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी गोमटी करा माझे भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी तुका म्हणे सोडल्या गाठी हो दिल मिठी पायासी दिल मिठी पायासी दिल मिठी पायासी तुका म्हणे सोडल्या गाठी दिली मिठी पायासी दिली मिठी पायासी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी भार ओझे रोबार कुमाई रोबार रोबार कुमाई रोबार कुमाई रोबार कुमाई रोबार कुमाई रोबार कुमाई आता तुम्ही कृपावंत तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत तुम्ही कृपावंत
हा आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत साधू संताची मानग साधू संत जीवनग घुमटे ते घरामध्ये घुमटे ते साधू संत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे तुम्हासी भारवोझे भार भार
तुम्हासी धर्म भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु सोग महाराज की जय। आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी वंचिले ते पायापासी नाही आसी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी विठाला 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 कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
प्राणेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हे आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला भंग विश्व वंदे महाराष्ट्र भूषण देहो निवासी वैराग्यस्य परम मूर्ती ज्ञानेश प्रिय संत श्रेष्ठ संत श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा संतांच्या विशेषत्वानं जवळ जाणारा त्यांचं कौतुक करणारा त्यांची लक्षणं सांगून गोमट्याची अपेक्षा संताकडे करणारा अभंग आहे. विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार. भीमाशंकर सामाजिक संस्था नेरूळ संस्थेचं चाललेलं भरीव असं कार्य गेल्या 24 वर्षापासून चाललेला हा भव्य आणि दिव्य असा नाम सोहळा यावर्षी सप्ताहाचं द्वितपपूर्ती वर्ष अर्थात 24वे वर्ष. 2 तप आपल्या सप्ताहाची झाली. या सप्ताहाला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेतले सगळे महात्मे आपल्याकडे येऊन आपल्याला दर्शन मार्गदर्शन आणि आशीर्वाद देऊन गेलेले आहेत. 24व्या वर्षात सेवा करण्याचं अहोभाग्य आमच्या वाट्याला आलं. तुम्ही सर्व व्यापारी मंडळी दगदगीचं जीवन जगणारी मंडळी तरी सुद्धा परमार्थ आणि संप्रदायाविषयी आपली असलेली आस्था प्रकट करण्यासाठी करत असलेला हा उत्सव. ज्येष्ठ मंडळी आहे, तरुण मंडळी आहे, माता भगिनी आहेत, संस्थेचे सर्व पदाधिकारी आहेत. मंदिरही अतिशय गोड आणि सुंदर केलंय. अगदी फक्त फरक एवढाच आहे, त्या भीमाशंकरला उतरून जावं लागतं, ह्या भीमाशंकरला चढून जावं लागतं. मग एवढा फरक तर केलाच पाहिजे ना. फार सुंदर समोरचं सोन्याचं पाहिलं ते आता केलेलं नवं खूप समाधानकारक प्रगती आहे. ठाला विठाला. आमच्या जोग महाराज संस्थेचे विश्वस्त नलावडे दादा, भालचंद्र दादा नलावडे, तुमच्या सर्वांच्या वतीनं तुम्ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यांनी आमच्याशी संपर्क केला. माध्यम ते झाले दर्शन भीमाशंकराचं आणि भेटीचा योग तुमच्या सगळ्यांचा. जोग महाराजांचे आम्ही कुठेतरी पायिक आहोत म्हणून हा सगळा योगायोग जुळून आला. दोन्ही मृदंगाचार्य, सगळेच गायनाचार्य, आपल्या भागातले सगळे ज्येष्ठ टाळकरी मंडळी, थोरा मोठ्यांची आपल्याला परंपरा आहे. पूजनीय पांडुरंग बाबा घुले, तुळशीरामजी महाराज सरकटे आदी करून महात्म्यांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन आशीर्वाद दिलेला आहे. आज एक आनंद झाला दादा, आपण तर सगळे भेटलो, पण गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय धर्मशाळेत एका खोलीत राहिलेला माझा रूममेट भेटला, आमचा रामदास गायकवाड. त्यांचं नाव राम आणि माझं तुकाराम, दोघं एका राशीचे. अन्याय आम्हाला सहन होत नसायचा. अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारे आम्ही दोघं. त्यामुळं ते भेटले, आज समाधान वाटलं. तुम्ही सगळी गुणवान मंडळी, ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी, सर्वांच्या उपस्थितीत भगवंताच्या चरणी तोडकी मोडकी सेवा घडेल तशी रुजू करण्याचा प्रयत्न करू. विठाला. जीवनाच्या प्रवासामध्ये 3 जीवन सफल असतात. मग एक माझ्या नजरेनं सांगतो, देशासाठी जगलेलं जीवन सफल आहे, देवासाठी जगलेलं जीवन सफल आहे आणि समाजासाठी जगलेलं जीवन सफल आहे. बघा, माझं तर म्हणणं आहे, देश, देव आणि समाजासाठी जगता यावं आणि या तिन्हीसाठी ज्याला जगता येतं त्यानेच जगावं. आपलं जीवन कुठेतरी उपयोगी आलं पाहिजे. बघा, देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या भावना काय गोड असतात. गीतेनं जवान आणि वीरांना एक फार गोड 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 पदवी बहाल केली. जवान विजयी झाला तर पदकाचा मानकरी आहे आणि जवान धारातीर्थी पडला तर स्वर्ग वैकुंठाचा मानकरी आहे. हतोवा प्राप्सेसी स्वर्गम जितवावा भोक्षसे महिम. जिंकला तर राजा आणि मृत्युमुखी पडला तर सन्मान बहुमान. अगदी तुकोबारायाने प्रमाण ह्याला त्या साजेस दिलं. मरता मुक्त झाला मान पावे, मरता मुक्त झाला मान पावे, मरता मुक्त झाला मान पावे, मरता मुक्त झाला मान पावे. तुका म्हणे शूर
झाला, जगला तर मान पावे. तुम्ही पहा, जवानाच्या छातीवर पदकं असतात. ही पदकं म्हणजे शोभा म्हणून मिरवण्यासाठी लावलेली नसतात. त्याने गाजवलेलं शौर्य, केलेला पराक्रम, त्याची पावती भारत सरकारनं त्यांच्या छातीवर लावलेली असते. जेवढी पदकं जास्त तेवढा शौर्य आणि पराक्रम जास्त. कुठल्याही जवानाला विचारावं, भावना दोनच. त्याला विचारा, तू सीमेवर उभा आहे, तुला काय वाटतं? तो सांगतो, महाराज, सीमेवर उभा असताना दोनच विचार डोक्यात असतात. जिवंत आहे तोपर्यंत तिरंगा फडकताना दिसला पाहिजे, आणि मेलो तर तिरंग्यात गुंडाळून गावाकडे गेलो पाहिजे. तिसरी भावनाच नाही महाराज. जगायचं ते तिरंगा फडकावण्यासाठी आणि मरायचं ते तिरंग्यात गुंडाळून गावी जाण्यासाठी. तिरंग्याला सामान्य समजू नका. पाहे पा ध्वजेचे चिरगूट, राया जतन करिता. 3 रंगाचा कपडा म्हणून एक 24 आऱ्याचं त्याच्यात चक्र आलंय म्हणून त्याच्याकडे पाहू नका. ती राष्ट्राची अस्मिता आहे. 140 कोटी लोकांची ती अस्मिता आहे. 3 प्रकारची सेना त्याच्या रक्षणासाठी आहे. चुकून हुकून जर एखाद्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला तर गुन्हा दाखल होतो. त्याचा सन्मानच राहिला पाहिजे. एवढा ज्या राष्ट्रध्वजाचा सन्मान आहे, तो राष्ट्रध्वज काही प्रेतांना गुंडाळायला मिळतो. ती प्रेत किती नशीबवान असतील विचार करा. देशासाठी ज्यांचं जीवन अर्पण झालं त्या राष्ट्रभक्तांना ती तिरंग्यात गुंडाळून गावाकडे पाठवल्या जातात. पहा, माझ्या तर पवित्र भावना आहेत महाराज. एक वेळ मंदिर दिसल्यावर आमचे हात नाही जोडल्या गेले तरी चालतील. देशाचा जवान समोरून आल्यावर आम्ही विनम्रतेनं त्याला नमस्कार, सॅल्यूट केलाच पाहिजे. तो तिथे उभा आहे म्हणून आम्ही कीर्तनात बसतोय. तो जागा राहतोय म्हणून आम्ही झोपू शकतोय. प्रसंगी तो -डिग्री तापमानात काम करतोय म्हणून आम्ही घरी निवांत राहतोय. प्रसंगी तो उपाशी राहतोय म्हणून आम्ही 4 घास खातोय. बायका पोरांना सोडून तो सीमेवर उभा आहे म्हणून आम्ही बायका पोरासोबत राहून संसार करतोय. त्याने मायबाप सोडून तिथं सीमा लढवतोय म्हणून आम्ही मायबापाची सेवा करू शकतोय. कुठेतरी ह्या भावना त्यांच्या प्रती आपल्या असल्या पाहिजे, कारण ते जीवन सफल झालेलं जीवन आहे. दुसरं जीवन आहे समाजासाठी जगलेलं. बघा, जगता आलं तर महाराज काय गोड बोलले तुकोबाराय. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरिजो हृदय, तोची साधू ओळखावा. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दास. आमच्या सद्गुरू जोग महाराजांनी धार्मिक कामाबरोबर सामाजिक काम केलं. 100 वर्षापूर्वी 106 वर्षापूर्वी एक इतिहास घडवला महाराष्ट्राच्या मातीत. जगाच्या पाठीवर अशी संस्था तुम्हाला सापडणार नाही ज्या संस्थेत 106 वर्ष शिक्षकाला पगार दिल्या जात नाही आणि विद्यार्थ्याकडून फी घेतल्या जात नाही. 106 वर्ष झालेत संस्थेला. असं युनिट तुम्हाला सापडणार नाही. विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही. आणि त्या संस्थेत फ्रीमध्ये शिक्षण घेतलेले आमच्यासारखे हजारो विद्यार्थी आज महाराष्ट्रच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात वारकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार चॅनलच्या माध्यमातून करताना दिसतात. हे जोग महाराज संस्थेनं महाराष्ट्राला आणि जगाला दिलेली देणगी आहे. स्वतःसाठीचं जीवन एवढं पवित्र आहे तेवढं समाजासाठी पवित्र जगले. इतकं सुंदर. एकदा जोग महाराज नाशिकला रामघाटावर गेले. गंगेमध्ये स्नानासाठी उतरले. ब्रह्मवृंद गोळा झाले. म्हटले, पंत पंत स्नानापूर्वी संकल्प सोडा. जोग महाराज म्हणाले, कशाचा? ते ब्रह्मवृंद म्हणाले, तुम्ही आजवर काही पाप केले त्याबद्दल संकल्प सोडायचा असतो. पापोहम पाप कर्माणम म्हणायचं असतं. हातात पाणी घ्या आणि संकल्प सोडा. महाराजांनी रुबाबात उभे राहिले, छातीला हात लावला आणि सांगितलं, संकल्प त्यांनी सोडायचा असतो ज्यांनी जीवनात पाप केलेत. ज्या पठ्ठ्यानं पापच केलं नाही त्याला संकल्प सोडायची गरजच काय. परमार्थ इतका स्वच्छ आणि सुंदर आहे आणि सामाजिक कार्य संस्थेच्या रूपाने एवढं गोड आहे. दादा आज 2008 पासून आमच्या संस्थेत काम करतायत. दादांच्या पूर्वी बाबांनी तेच काम केलं. महाराष्ट्राला आमच्यासारखे लाखो कीर्तनकार देणारी संस्था, त्या संस्थेवर त्यांना सेवा करायची संधी मिळाली. ही मागच्या किमान 10 जन्माची पुण्याई त्यांच्या पदरात होती म्हणून घडले. कोणालाही हे घडत नाही. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा. सामाजिक जीवन आपल्याला जगता यावं. आणि तिसरं जीवन आहे देवासाठी.
मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. विठाला विषय तो त्यांचा झाला एक विषय तो सकळांचा, त्याच्या आवडीने आवडी इतरी, अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. तुम्हाला सांगतो महाराज, जीवनात आल्यावर खरंच 10-5 वर्ष का होईना टाळ वाजवायची संधी मिळावी बघा. आपल्याला नेताना दुसऱ्यांनी टाळ वाजवतात हो. दुसऱ्यांनी आपली टाळ वाजवणे अगोदर आपल्याला टाळ वाजवायला मिळावा. परवा जयवंत महाराजांचं एक वाक्य ऐकलं, फार गोड बोलले. देहाचा विटाळ जाण्यासाठी टाळ वाजला पाहिजे. देहाचा विटाळ घालवायचा असेल तर आपल्याकडून टाळ वाजला पाहिजे. मृदंगाबद्दल तर इतकं गोड बोलले ते. मृदंग शब्दाचा अर्थ काय? मृत गंध. ते लाकूड आहे, ते काय जिवंत वस्तू आहे का? मृत वस्तू आहे, जड वस्तू आहे. एक लाकूड जर कीर्तनामध्ये स्वतःही रंगतं आणि इतरांनाही रंगवतं, आणि स्वतःही दंग होतं, इतरांनाही दंग करतं. मृत लाकूड जर इतरांना दंग करतं तर जिवंत माणसाने ह्याच्यात दंग व्हायला काही अडचण आहे का? बघा, जीवनात टाळाची टाळाटाळी करायची नाही. टाळ आपलं बघा, तुकोबारायाच्या हातात दगडाचा टाळ आला आणि त्या टाळाचं मंदिर झालं. मंदिरात अडकवलेले टाळ तुम्हाला खूप ठिकाणी दिसतील, पण टाळासाठी झालेलं मंदिर चिखलीमध्ये पाहायला मिळेल. टाळ साधूचा स्पर्श झाला. हे जीवन देवासाठी आहे. त्या देवासाठी गेलेलं जे संतांचं जीवन आहे, त्या जीवनाचा सहवास आपल्याला घडला पाहिजे. विठाला सोहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेट, भावे भक्ती हरीची भेट. सोहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेट, भक्ती हरीची भेट. नाथ बाबा बोलतात, सोहिता कारणे संगती. माऊलींना विचारा, संतांचे संगती मनोमार्ग गती, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जन. एक गोड वाक्य आहे का? संगतीपेक्षा मी थोडं 2 पावलं पुढे जातो. जोग महाराजांसारखा महात्मा, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे संत यांच्या पायावर वर्षाकाठी 10-5 वेळा आपलं मस्तक टेकवल्या गेलं पाहिजे. वारंवार मस्तक टेकायचं, वारंवार मस्तक टेकायचं. एक ना एक दिवस त्यांना आपली दया आल्याशिवाय राहणार नाही. परवाच एक विचार गेला माझ्या तोंडातून. एक जणाला मला भेटला, म्हणला महाराज मला पारायण करायची इच्छा आहे. मी म्हणलं कशाचं करतो? तो म्हणला गाथा सांगा, ज्ञानेश्वरी सांगा. मी म्हणलं दोन्हीचं केलं तर चांगलंच आहे. ठीक आहे म्हणला, मी दोन्हीचं करतो. किती दिवस करू? त्यानं प्रश्न काय केला, मी पारायण किती दिवस करू? मी सहज उत्तर दिलं, जोवर तू नारायण होत नाही तोवर पारायण सोडू नको. ज्या दिवशी तू नारायण होशील त्या दिवशी पारायण नाही केलं तरी चालेल. तो म्हणला मी नारायण झाल्याचं कळेल कसं? म्हणलं ज्या दिवशी नारायण होशील त्या दिवशी तुम्हाला विचारायला येणार नाही. देव पहावया गेलो तेथे देवची हो. शेजारी दुसरा होता, म्हटला त्याचं ठीक आहे, त्याला वाचन करता येतं म्हणून तो पारायण करल आणि नारायण होईल. मला वाचन करता येत नाही, मी काय करू? मी म्हटलं काही करू नको, घरी तुझ्या ज्ञानेश्वरी आहे? म्हटलं हो. ज्ञानेश्वरीच्या ओळी असतात एका पानावर 30, 35, 28. काही करू नको, त्या ओळीवरून बोट फिरव, बोट फिरव, बोट फिरव. तो म्हणला किती दिवस फिरू? फिरवत राहा, जोपर्यंत ज्ञानेश्वरी तुझं बोट धरत नाही तोपर्यंत तू बोट फिरवणं बंद करू नको. एक दिवस ज्ञानेश्वरी तुझं बोट धरील आणि तुझं बोट धरून ती तुला माऊलीच्या हातात देईल. आणि एकदा माऊलीच्या तू हातात गेला की तुला काही करायचं नाही, जे करायचं ते माऊली करतील. माऊलीच्या हातात रेडा गेला तर त्याचं कल्याण झालं. तू माणूस आहे, तुझं कल्याण होणार नाही ही कल्पनाच करू नको. विठाला दरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ
हरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा पाळी पंढरीनाथ लळा हरीची ज्या हाती संत कृपावंत पायावर डोकं ठेवा. आता त्याच्यातही बारकावा सांगतो बरं का. आमच्या जोग महाराज संस्थेचे अध्यापक वैकुंठवासी पूजनीय विठ्ठल बाबा घुले फार गोड सांगायचे. ते म्हणायचे, बुवा मस्तक शरीरातला उत्कृष्ट भाग आहे आणि पाय शरीरातला निकृष्ट भाग आहे. तेव्हा हे उत्कृष्ट मस्तक ज्या पायावर टेकायचं ते पाय आपल्या मस्तकापेक्षा उत्कृष्ट आहेत का याची अगोदर खात्री करून घ्यायची आणि मग तिथं मस्तक टेकायचं. बघा तुम्ही चाणक्यानं हेच सांगितलंय, सर्वेंद्रियानाम नयनम प्रधानम सर्वेषु गात्रेषु शिरप प्रधानम. सगळ्या इंद्रियात डोळा प्रधान आणि सगळ्या अवयवात डोकं प्रधान. चुकीचं वागणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षक काय म्हणतात, तुला म्हणा तुला डोकं आहे का. सरकारनं चुकीचे निर्णय घेतले तर पत्रकार काय जाब विचारतात, सरकारचं बोला काय नाही हातात आलंय आपलं, इतकं काय टेन्शन घेऊन. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. आणि एखादा जास्त चुकला तर सहज माणसं काय म्हणतात, अरे तुझा मेंदू काय तसा गुडघ्यात नसतो, पण बोली भाषेत माणसं म्हणतात तुझा मेंदू काय गुडघ्यात आला का. याचा अर्थ मेंदू कुठं आहे, डोक्यात आहे. मग डोकं एवढं मुख्य आहे. बरं माणसं ओळखायचे कशावर, ईदभर जागेचाच कार्यक्रम आहे सगळा, बाकी हात पाय सगळं सारखंच आहे. बदल माणसांमध्ये फक्त इथंच आहे. काय त्यानं केलं महाराज, 140 कोटीमध्ये एकमेकासारखं कोणी नाही. कितीही साम्य असू द्या पण त्याच्यात फरक असतोच. एका आईला एका वेळेला होणारी 2 मुलं, इकडे काय शब्द आहे त्याला, जुळे. जुळे झाला शास्त्रातला शब्द. आपल्या आठवड्यात आवळे जावळे, त्यांच्यात सुद्धा बदल असतो. कोणालाच कळत नाही, आईला कळतो. आईला बाबांना पक्क माहिती यातला काळ्या कोणता, म्हणा काळू बाळूचा, हेच नाव असतात शक्यतो. यातला राम कोणता, श्याम कोणता, यातला लव कोणता, कुश कोणता, यातला वाळी कोणता, सुग्रीव कोणता. जुळ्यांची हीच नावं असतात बहुतेक. मुले असतील तर सीता गीता, सीमा रमा, हेच नावं असतात. बदल आईला माहित असतो, इतक्यातच आहे. चेहऱ्यावर सगळा बदल आहे. डोकं, आणि हे डोकं जिथं टेकवायचं ते पाय डोक्यापेक्षा पवित्र असले पाहिजे. मग डोक्यापेक्षा पवित्र असलेले पाय कोणते, तुम्हाला एका उदाहरणाने सांगतो. एकदा भजन करा. विठाल राम लक्ष्मण सीता वनवासामध्ये. लक्ष्मण फळमुळं आणायला गेलाय. सकाळची वेळ आहे. उंच दगडावरती पाय लोंबते सोडून राम आणि सीता बसलेत. 4 पाय खाली लोंबतायत, दोघांचे 2-2 पाय. पायाकडं पाहिलं आणि सीतेच्या मनामध्ये एक विचार आला. आता दोघच आहेत, नवरा बायको आहेत, एकांतात, कोण काय विचार करेल सांगता येत नाही. सहज विचार आला. सीता म्हणाल्या, प्रभू सांगा, पाय तुमचे सुंदर का माझे सुंदर, काही गरज आहे का. आई साहेबांचं डोकं चालतं अधूनमधून असं, मग त्या देवाच्या पत्नी असल्या तरी चालतं. राम म्हणाले, सीते पाय माझे सुंदर आहेत. सीता म्हणाल्या, नाही प्रभू, पाय माझे सुंदर आहेत. राम म्हणाले, वेडी, पाय जर तुझे सुंदर असते तर तू क्षीरसागरात माझे पाय धुवत बसली नसती. मग सर्व भावे करुणी सेवा, अभिमानू सांडुनी पांडवा, ते पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. पाय लक्ष्मीच्या हाती. तू माझे पाय हातात घेऊन पाय दाबत पाय धुवत बसली नसती. सीता म्हणाल्या, लक्ष्मी नारायणाचं बाजूला ठेवा, राम सीतेचं सांगा. माझं म्हणणं आहे पाय माझे सुंदर. प्रभू म्हणाले, माझं म्हणणं आहे पाय माझे सुंदर. पती पत्नीचा वाद आहे हा, इतक्या लवकर मिटणार नाही. बाकी राम सीतेचं जाऊ द्या, माझं या बाजूच्या मंडळीला प्रश्न आहे, खुर्चीवाल्यांसकट. आपल्या घरी जर पती पत्नीचं भांडण सुरू झालं तर विजय कोणाचा होईल. ज्येष्ठ नागरिक संघटना, ज्याला वाटतं पतीचा विजय होईल त्यानं हात उभे करा. करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका.
मी गॅरंटी देतो एकही हात वर होणार नाही. मला माहित आहे यांनी हात वर केला की यांचा 3 दिवस चहा गेला. राम सीता माघार कोणी घेत नाही. तेवढ्यात लक्ष्मण जे आले, घ्या फळमुळं. प्रभू म्हणाले फळमुळं नंतर, अगोदर वाद सोडो. माझं म्हणणं आहे पाय माझे सुंदर. सीता म्हणाल्या भाऊजी नीट विचार करून सांगा. माझं म्हणणं आहे पाय माझे सुंदर. लक्ष्मण म्हटलं अवघड आहे बाबा. आईची बाजू घ्यावी, दादा नाराज. दादाची बाजू घ्यावी, आई नाराज. पण तो लक्ष्मण आहे. इतकं गोड उत्तर काढलं. चारी पायाकडं पाहिलं. अगोदर बोट केलं रामाच्या पायाकडं, नंतर बोट केलं सीतेच्या पायाकडं, आणि लक्ष्मण वाक्य असं बोलले, आचरण से ये चरण अच्छे है. सीतेला एवढा आनंद झाला. सेचा अर्थ घेतला पेक्षा. सीतेनं या पायापेक्षा हे पाय सुंदर म्हणजे माझे सुंदर. रामाला अर्थ काढायचा तो कळला. चतुरातू शिरोमणी. देव चतुर, देव चतुर. रामाने सेचा दुसरा अर्थ घेतला, मुळे. या पायामुळे हे पाय सुंदर. रामानं अर्थ घेतला माझ्या पायामुळे सीतेचे सुंदर. सीतेनं अर्थ घेतला रामाच्या पायापेक्षा माझे सुंदर. वाद मिटला. लक्ष्मण म्हणजे अपक्ष. अपक्ष हुशार. सरकार कोणाचं बसतं हे पाहून पाठिंबा जाहीर करतात. तसा लक्ष्मणानं बरोबर मधला मार्ग काढला. जाऊ द्या. आता तिसरं उत्तर ऐका. हे दोघांनी काढलेले भाव आहेत. तिसरा भाव वेगळ्या वेगळ्या रामकथा प्रवक्त्यांनी जो काढला थोरा मोठ्यांनी, तो चारी पायांना हात जोडून लक्ष्मणजी वाक्य असं बोलले, आचरण से ये चरण अच्छे है. ते चारी चरण कशामुळं चांगले? बस आजच्या कीर्तनातलं सारांश वाक्य काय तर हे आहे, ज्या चरणांचं आचरण पवित्र आहे त्या चरणावर मस्तक ठेवायला काहीच अडचण नाही. आमच्या जोग महाराज संस्थेचा कुठल्याही अध्यापक घ्या, ते आचरणानं पवित्र झालेलं जीवन आहे. त्या चरणावर मोकळ्या मनानं मस्तक ठेवा. हे मस्तक पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला फायदा तर फार मोठा आहे महाराज. तेने भेटे देव आपे आप भेटे देव, आपे आप भेटे देव, आपे आप तेने भेटे देव. स्वता पायी माथा ठेविता सद्भाव तेने भेटे देव, आपे आप तेने भेटे देव, आपे आप. संताबाई माता ठेविता सद्भाव तेने देव, आपे आप तेने भेटे देव, आपे आप. संता पायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव. म्हणून हे मस्तक वारंवार त्यांच्या पायाला लागलं पाहिजे. वारंवार मस्तक पायाला लागल. एक दिवस त्यांना आपली दया येईल आणि त्यांचा हात आपल्या मस्तकावर पडल्याशिवाय राहणार. आणि मस्तकावर हात पडला ना, हात ठेविला मस्तकी प्रसाद देवोनी केले लावोनी या हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी. किंवा महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निथावे माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा. बघा, संतांचा हात मस्तकावर पडल्यानंतर जनावराचं कल्याण होईल, माणसाचं होईल नवल नाही. झालं नाही का? झालं नाही का जनावराचं? म्हशीच्या पोराला इकडे काय म्हणतात? काय म्हणतात? रेडा. आमच्याकडे हलगट म्हणतात. म्हैसा म्हणतात त्याला. टोनगा, हा टोनगा म्हणतात. त्याच्या एवढा बुद्धिमान प्राणी जगात तुम्हाला सापडणार नाही. सर्कसवाल्यांनी सगळे प्राणी वापरले पण अजून रेडा वापरला. रिंग मास्टरला माहित आहे, त्याला जर घडवायला गेलो तर मी बिघडल्याशिवाय राहणार नाही. त्या सुभाषितकाराने एक श्लोक लिहिलाय. गावरान गाय कळते ना, गावरान गाय. गावरान गाय तिचं वासरू जर त्याच्या जागेवरून सोडलं, समजा 899 क्रमांकाची गावरान गाय आहे, 10,000 गायीची रांग आहे,
त्याच्यात 809 क्रमांकाची गाय आणि 809 क्रमांकाचं तिचं वासरू. ते वासरू आपल्या जागेवरून सुटलं की आपल्याच आईच्या कासेला जाऊन बिलगतं. कोण? गाईचं वासरू, म्हशीचं नाही. म्हशीचं पहिलं सोडणाराच्या पायात घुसतं. त्यानं 2 फटके दिल्यावर त्याला कळतं इट्स अ रॉंग नंबर. मग ते 1 नंबरच्या म्हशीकडे जातं. तिनं लात मारली 2 नंबर, तिनं लात मारली 3 नंबर. असं लाथा खाता खाता ते निर्णय जाहीर करतं, जी लाथ मारणार नाही तीच आपली आई. मग असो अथवा नसो तिला जाऊन बिलगतं. कोण? म्हशीचं टोनग. एवढं बुद्धिमान आहे ते. आपल्या बेंगलोर मुंबई हायवेला त्यानं उभं राहू द्या, किंवा आपलं हे पनवेल ठाणे हायवेला उभं राहू द्या, 100 ट्रक उभ्या राहू द्या, त्याला हॉर्न वाजून बेजार करू द्या, ते जागा सोडत नाही. त्या किन्नरनं उतरून 2-4 झपके दिल्यावर वळून पाहतं ते भीमाशंकर सामाजिक संस्थेत आज कीर्तन कोणाचं चालू आहे. पण एवढा निर्बुद्ध प्राणी, त्या निर्बुद्ध प्राण्याच्या पाठीवर डोक्यावर माझ्या माऊलींचा हात पडला आणि सामर्थ्य. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरिला. रेड्या मुखी वेद बोलविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबमाचा. शांती रूपे प्रगटला साधकाचा माया बाप सर्वबुद्धी सुख रूप ज्ञानोबमाचा. साधकाचा माया बाप सर्वबुद्धी सुख रूप ज्ञानोबमाचा. रेडा मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. महाराज, रेडा बोलवला म्हणून माऊली मोठे आहेत असं बिलकुल वाटून देऊ नका. माऊली मोठेच आहेत म्हणून रेडा बोलवलाय. चमत्कार केले म्हणून आमचे संत मोठे आहेत असं म्हणायचंच नाही. आमचे संत महानच होते म्हणून त्यांच्याकडून चमत्कार झाले असं म्हणायचं. आणि त्यातलंही खरा चमत्कार सांगू का? रेडा बोलला ही लौकिक घटना आहे, पण अलौकिक घटना कुठं घडली त्यात सांगतो. जेव्हा माऊली तो प्रसंग साजरा करून निघाले, नेवाशाच्या वाटेला लागले, तेव्हा तो रेडा सुद्धा कसलाच विचार न करता माऊलीच्या माग निघाला. चमत्कार इथं झालाय. 725 वर्षापूर्वी 4 पायाच्या जनावराला कळलं होतं संतांच्या माग गेल्यानंतर नुकसान होणार नाही. आताच्या 2 पायाच्या माणसांना जर हे कळत नसेल तर या माणसांपेक्षा तो रेडा बरा असं म्हणावं लागेल. विठाला माग गेला महाराज रेडा. काय चमत्कार. बरं जाऊ द्या, थोडाच वेळ तो विषय बाजूला. तुम्हाला 1-2 प्रश्न विचारतो. बसलेल्या पैकी कोणाला रेडा होण्याची इच्छा आहे का? हो की नाही? बर, गाढव तर मग बोलायचंच काम नाही. बर, कुत्रा नाही. ऐका, 3ही उत्तरं तुम्ही जरा विचार करून दिले असते तर वेगळं मला मिळालं असतं. जाऊ द्या तुमचं, मी माझं सांगतो. देव जर माझ्या पुढे उभा राहिला आणि मला देवानं म्हणाला की बुवा तुला मी रेडा बनवायचं ठरवलंय, पुढच्या जन्मात मी तुला रेडा करणार आहे, असं जर मला देव म्हणाला तर मी देवाला म्हणेल का नाही देवा, तुझी इच्छा आहे मला रेडा बनवायची, मला रेडाच बनव. फक्त माझं एक ऐक देवा, मला रेडा बनवताना इथला तिथला बनवू नको. रेडा बनवताना मला पैठणचा रेडा कर आणि माझ्यासाठी पुन्हा एकदा माऊलींना पैठणला पाठव. माऊलींनी मला जवळ बोलावू दे, मी रेड्याच्या रूपात असताना माझ्या पाठीवर हात ठेवू दे आणि माऊलींच्या आज्ञेनं मला वेद बोलायची संधी मिळू दे. माऊलीचा हात पाठीवर पडणार असेल आणि मला जर वेद बोलायची संधी मिळणार असेल तर देवा 1 जन्म नको, या पुढचे 4 जन्म तरी मला नक्की रेडाच कर. रेडाच नाही, मी गाढव व्हायला सुद्धा तयार आहे. फक्त ते गाढव इथलं तिथलं नको, ते गाढव पाथर्डी तालुक्यातलं खरवंडी गावचं असलं पाहिजे. खरं तर त्या गावाचं मूळ नाव आहे खरवंदी. भगवानगडाच्या पायथ्याला गाव आहे ते खरवंदी. खराला वंदन केलं म्हणून खरवंदी, त्याचा अपभ्रंश झाला खरवंडी. त्या खरवंडीचं गाढव कर.
मी गाढवाच्या वेशात तिथं लोळत असलो पाहिजे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पाण्याची कावड घेऊन तिथं आले पाहिजे आणि मला तहानेनं व्याकुळ झालेल्या अवस्थेत पाहून त्यांच्या हातातल्या अमृत कलशातलं अमृत जल त्यांनी माझ्या मुखामध्ये ओतलं पाहिजे. नाथ बाबांच्या हातच्या अमृत कलशातलं अमृत जल मला जर प्राशन करायला मिळणार असेल तर देवा 1-2 जन्म नको, या पुढचे 5 जन्म मी गाढव झालो तरी चालेल. मी गाढवच नाही, मी कुत्रा व्हायला सुद्धा तयार आहे. फक्त तो कुत्रा असला पाहिजे बार्शीचा. खेचर स्वामीचा अनुग्रह घेऊन नामदेव महाराज पंढरीकडे निघाले पाहिजे. त्यांचा मुक्काम बार्शीत पडला पाहिजे. त्यांनी स्वतःसाठी 4 दसम्या केल्या पाहिजे आणि त्या दसम्यातल्या 2 दसम्या तोंडामध्ये घेऊन कुत्र्याच्या रूपात मी पळालो पाहिजे. नामदेवरायानं तुपाची वाटी घेऊन माझ्या पाठी लागलं पाहिजे. नामदेवरायाच्या हातच्या तूप रोटीच्या 2 घासांचं भोजन जर मला मिळणार असेल तर देवा इथून पुढचा प्रत्येक जन्म मला कुत्र्याचा मिळाला तरी चालेल. विठाला व्हावे त्याचे द्वारी श्वान याते, श्वान याते, व्हावे त्याचे द्वारी श्वान याते, श्वान याते, व्हावे त्याचे द्वारी श्वान याते, श्वान याते, व्हावे त्याचे द्वारी श्वान याते. तेथे राम नाम होईल श्रवण, संत समागमे एखादी एखादी माधवाच्या द्वारी, श्वान याते, व्हावे त्याचे द्वारी, श्वान याते, माधवे एखादी एखादी व्हावे त्याचे द्वारी, श्वान याते, व्हावे त्याचे द्वारी, श्वान त्यांचे द्वारी श्वान याते. संतांच्या दारात मग आम्ही कुत्रा झालो तरी चालेल. ऐका, घोड्याचं कल्याण झालं, गाढवाचं कल्याण झालं, कुत्र्याचं कल्याण झालं, रेड्याचं कल्याण झालं. आपण पालखी सोहळ्यात येता ना आळंदीला, कधी आळंदी पंढरी कुठेच नाही आला तर वाखरीच्या रिंगणाला येता ना. वाखरीचं रिंगण झाल्यानंतर तुम्ही रिंगणामध्ये घुटमळता, बरोबर आहे? कशासाठी? बोला बोला. रिंगणामध्ये आपण रिंगण झाल्यावर जातो, कशासाठी? तिथली माती कशाची माती असते? ती घोड्याच्या. बघा माझा मुद्दा इथं आहे. घोड्याच्या पायाची माती आपण कपाळाला लावतो. मी म्हणतो घोड्याच्याच पायाची माती तुम्हाला कपाळाला लावून घ्यायची आहे तर तुमच्या नेरूळमध्ये काय घोडे येत नाही का? लॉन्सला, मंगल कार्यालयाला लग्न तारीख असेल की घोडा येतोच ना. मग जा ना, त्या घोड्याची माती घेऊन लावा ना कपाळाला. का लावत नाही? तुम्हाला माहित आहे ह्या घोड्याच्या पाठीवर गाढव बसले. या घोड्याच्या पाठीवर एक सामान्य माणूस आहे. त्या घोड्याची माती का? त्या घोड्याच्या पाठीवर साक्षात ज्ञानोबा. उगाच सहज विचार करावं. ज्ञानोबारायाच्या पादुका ज्या घोड्याच्या पाठीवर ठेवल्या गेल्या त्या घोड्याच्या पायाची माती एवढी पवित्र झाली. ज्या रेड्याच्या पाठीवर साक्षात माऊलीचा हात पडला तो रेडा किती पवित्र झाला असेल. मंदिर झालं मंदिर. संतवाडी नाव दिलंय तिथं आळेफाट्याला, तुमच्याच भागामध्ये. पूजनीय घुलेबाबाचंच मार्गदर्शन आहे. 325 वर्ष झाले सप्ताह होतो. कुठं? आपण कोणाच्या पुढं? रेड्याच्या पुढं. आम्ही कीर्तन करतो कोणा पुढे? रेड्याच्या पुढे. 2 तास वर्णन करतो आम्ही कोणाचं? आणि कीर्तनानंतर आम्ही दर्शन घेतो मंदिरात जाऊन कोणाचं? रेडा कीर्तनाचा विषय होईल, रेडा दर्शनाचा विषय होईल, रेडा सप्ताहाचा विषय होईल, रेडा समाधी सोहळ्याचा विषय होईल. फक्त हात ज्ञानोबारायासारख्या साधूचा पाठीवर पडला पाहिजे. विठाला हात पडेल आणि एक ना एक दिवस साधूची कृपेची नजर आपल्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. नजरेचं सामर्थ्य माऊलींनी सांगितलं. तो दिठिवा जयावरी झळके, का माथा पद्म करू पारखे, तो जीवची परी तुके महेशेसी. जस हाडीले
अभयदान भक्तांनी झाले अभयदान भक्तांनी झाले अभयदान भक्तांनी झाले अभयदान. जसं ह्या प्रमाणात देवाच्या नजरेचं वर्णन आलं तसंच संतांच्या नजरेचं सामर्थ्य. देव जसं आपुलेपदी बैसविले करतो तसं संतही आपुलेपदी बैसवतात. आपणा सारिखे करीती नाही काळ वेळ. नजरेत बघा तुम्ही नामदेवरायाच्या नजरेच्या कृपा दृष्टीच्या वर्षावामध्ये एक जीवन परिपूर्ण झालं. कुठल्या शाळेत गेली नाही ती माऊली, कुठं गुरुकुलात शिक्षण घेतलं नाही, कुठं अध्ययन केलं नाही. दासी म्हणून आयुष्यभर राहिली. 14 माणसाच्या कुटुंबाची सेवा करणारी ती 15वी दासी. नारा विटा गोंदा महादा हे 4घे पुत्र जन्मले पवित्र याचे वंशी. लाडाई गोडाई यसाई साखराई 4घी सुना पायी नामयाच्या आऊबाई ते लेकी लिंबाबाई बहिणी वेडी पिसी जणी. राजाई गोनाई 2घी सासू सुना दामा नामा जाना. असं 15 माणसांचं कुटुंब, त्याची सेवा करणारी. धुनी भांडी करावी, सकाळी जात्यावर दळण दळावं, स्वयंपाक करावा, रानामध्ये जाऊन गौऱ्या वेचून आणाव्यात, सरपण गोळा करावं आणि 15 माणसांचा स्वयंपाक करावा. सगळ्यांनी तिला नाम्याची दासी नाम्याची दासी म्हणावं. पण आमच्या कबीरजींनी तिच्या जीवनाचं निरीक्षण केलं आणि सगळं जग जिला नाम्याची दासी म्हणतं तिला कबीरजीनं पदवी बहाल केली सर्व संतांची कासी. नामयाची दासी 1 दिवस झाली सर्व संतांची कासी. अभंग रचना केल्यात जनाईने महाराज. त्या अभंगाभोवती आमच्यासारखे विद्वान अभ्यासू लोकही पिंगा घालतात भ्रमरासारखा. शाळा न शिकलेल्या जनाबाईचे अभंग पुणे विद्यापीठामध्ये MA मराठीला BAच्या सेकंड इयरला 100 मार्काच्या पेपरासाठी होते. मी जेव्हा BA केलं तेव्हा मला 100 मार्काचा पेपर जनाबाईच्या अभंगावर द्यावा लागला. शाळा न शिकलेल्या जनाबाईचे अभंग शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे विद्यापीठामध्ये 100 मार्काच्या पेपरासाठी असतात. हे नामदेवरायाच्या नजरेच्या कृपा वर्षावानं जनाबाईच्या जीवनात झालेलं परिवर्तन आहे. विठाला किती सहज शब्द रचना आहे बघा, किती सहज. देवाला चोर करून टाकलं. चोर चोर म्हणल्यास हातकडी आली की नाही. जनाई म्हणल्या आम्ही तुला हातकडी लावणार नाही, गळ्याला दोर लावणार आहे. बर, जेल आली की नाही. चोर म्हटल्या जेलमध्ये टाकला पाहिजे. आमच्या जनाबाईचं जेल फार भयानक आहे. या जेलमध्ये टाकून दिला. हृदय बंदी खाना केला हात विठ्ठल कोणीला. हात विठ्ठल कोणीला. हात विठ्ठल कोणीला. हृदय बंदी खाना केला हात विठ्ठल कोणीला. हात विठ्ठल कोणीला. हात विठ्ठल कोणीला. जेल किती भारी आहे बघा. हृदय बंदी खान केला हात विठ्ठल कोंडीला. हो सगळ्यांनी म्हणा. धरीला 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 पाढरीचा चोर गळा बांधून या दोर. हो धरीला बर. चोराला काय तिथं जेवण आहे का? आताच्या चोरांना आहे, पण जुन्या काळातल्या चोरांना फटके होते. पण फटके जनाबाई म्हणले आम्ही काय फटक्याला कमी करणार आहे का? सोहम शब्दाचा
मारा केला. काकुळतीला आलाय चोर, विठ्ठल काकुळती आला. देवानं शेवटी म्हणले, जणे अरे काही जामीन देणार आहेस का नाही मला? जनाबाईंनी सांगितलं, साक्षात उज्ज्वल निकम जरी तुझ्या बाजूने लढले तरीही तुला जामीन मिळणार नाही. जणी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मिरे तुला. हो धरिला धरिला. केवढा भाव सामावलाय महाराज. सहज शब्द, ही शब्द रचना आणि एवढा भाव जिच्या शब्दातून प्रकट होतो ते जीवन फक्त आणि फक्त कृपेच्या वर्षावानं पोचलेलं जीवन आहे विठ्ठला. अजून एक उंची सांगून जाईल जनाबाईची. एका पारड्यामध्ये 33 कोटी देव ठेवा आणि एका पारड्यात एकट्या जनाबाई ठेवा. पहा तुम्हाला पारड कोणाचं जड होईल. बघा आपल्या संत मालिकेमध्ये संतांनी पंढरपुरात पहाटे घडणाऱ्या घटना शब्दबद्ध करून ठेवल्यात. काकड आरतीमध्ये रोज आपण ऐकतो, म्हणतो, वाचतो. वाळवटापासून महाद्वारापर्यंत ओ सुरवाराची मानी उभे जोडोनी हात, सुरवारांची आठावी उभे जोडोनी हात. वाळवटापासून महाद्वारापर्यंत सुरवाराची उभे जोडोनी हात, सुरवाराची उभे जोडोनी हात. देव हात जोडून उभे 33 कोटी देव. वाळवंट ते महाद्वार रांग लागली. बर, नुसते देव नाही, देवाच्या बायका पण आल्या. देवाच्या बायका तर फारच हुशार महाराज. म्हणजे बायका सगळ्यांच्याच हुशार, देवाच्याच नाही, आपल्या पण फार हुशार. त्या खरंच हुशार आहे म्हणून आपल्याला तोंडावर म्हणतात गप्प बसा, तुम्हाला काही. त्या हुशारच तेवढ्या आहे. त्या 4 एकत्र बसू द्या, त्यांचा ठरलेला विषय असतो. आमच्या ह्यांना, बोला बोला, आमच्या ह्यांना कळत नाही. खरंच कळत नाही. कळलं असतं तर तुम्हाला गळ्यात बांधून कशाला घेतलं असतं. ज्याला कळलं ते रामदेव बाबा झाले, ज्याला नाही कळलं ते लग्न करून बसले. मी निरीक्षण करतोय महाराज, अटलजी पासून निरीक्षण करतोय. अटलजी अविवाहित, APJ अविवाहित, सध्या द्रौपदी मुर्मू अविवाहित, मोदीजी अविवाहित, रामदेव बाबा अविवाहित, योगीजी अविवाहित. मी विचारावर आलोय का, सगळे अविवाहित असलेले लोक देश चालवत आहेत आणि लग्न झालेले लोक कुकरच्या शिट्ट्या मोजतायत. 2 झाल्या. त्या कोरोना काळात तर लय मजा महाराज. एक इंजिनियर साहेब बसलेत, व्हिडिओ कॉल चालू आहे, कॉन्फरन्स चालू आहे, समोरून बॉस काम सांगतायत, ते ऐकतायत. तेवढ्यात बायको म्हणाले, अहो मी शेजारी जाऊन येते, कुकर लावलंय, शिट्ट्या मोजा. बायको 20 मिनिटांना माघारी आली. इंजिनियर साहेबाला म्हणली, का हो, शिट्ट्या मोजायला सांगितलं होतं, मोजल्या का? तो म्हणला, अगं कामात होतो, लक्षच नाही. त्या कॉम्प्युटर मधून बॉसनी सांगितलं, वहिनी 2 झाल्यात, मी मोजल्यात. आपण तेवढंच काम करतोय फक्त. जाऊ द्या त्यातला विनोद. देवाच्या बायका देवांपेक्षा हुशार. देव हात जोडून रिकाम्या हातानं उभे आहेत, पण देवांच्या बायका पंचप्राण आरत्या घेऊन देव स्त्रिया येते, भावे ओ वाढती राही रखुमाईचा पती. पहा, यादी अजून पूर्ण नाही, फार मोठे मोठे लोक आहेत यादी. शुकसनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी, कवाडा आडुनी पाहता. ऐका, एवढे लोक आलेत, दरवाजातून पाहतायत, अजून दरवाजा उघडलेला नाही. त्यांच्या मनात असं आलं की मुख्यमंत्री साहेब झोपलेले असावेत. उपमुख्यमंत्री कुठे आहेत बघू. 2 उपमुख्यमंत्री अंगणात होते. तुमच्याच सरकारला 2 आहेत असं नाही, आमच्या सरकारांना पण 2 आहेत. प्रमाणानं सांगतो तुम्हाला. राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, शेजे हालवोनी जागे. वशिला लावल्या जातोय उपमुख्यमंत्र्याकडून. बघा साहेब उठतात का, चादरीतून काढा बाहेर साहेबांना, एवढ्या फाईलवर सह्या द्या तेवढ्या. सरते शेवटी मोठे बुवा आले. बुवा थेट भीमाशंकर वरून आले, सोबत अप्सरा गंधर्वांना घेऊन आले आणि सोबत आई साहेबांना पण आणलं.
रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, आला गिरजेचा कांत. आता यादी पूर्ण झाली. महादेव, बडादेव, सब देवों का बाबा आला, यादी पूर्ण झाली. ऐका आता. देव, देवांच्या बायका, गंधर्व अप्सरा, शुकसनकादिक नारद तुंबर आणि शंकरा सकट पार्वती एवढे लोक पहाटे 4 वाजता विठोबाच्या दारात, आणि विठोबा 3:30 वाजल्यापासून जनाबाईच्या घरात. लोकांना वाटतंय झोपलाय, तो आपल्या जागेवर लोट टाकून वर पांघरून घालून गेलाय. पहाटे गोधडी पांघरून 3:30ला. कुठं? देव ताटकळत आहेत आणि हा बुवा जनाबाई जवळ आहे. मोठं कोण सांगा? देव की जनाबाई? काय एवढं पारड जड आहे? नजर कृपेची एका संतांची तिच्यावर आहे. जगाच्या बापाला सगळ्यांना ताटकळत ठेवून तिच्या भेटीला जावं लागतंय. यांनी चंदन घेऊन गेलेत, आरत्या घेऊन गेलेत, नैवेद्य घेऊन गेलेत, आणि ती बाई पहाटे 3 वाजल्यापासून आरडाओरडा करतीये. त्याला जीव घालणार आहे का? गंध लावणार आहे का? आंघोळ घालणार आहे का? हारतुरे घालणार आहे? काहीच नाही. तिचं काम पडलंय म्हणून याला बोलवलंय. येई ओ का नाही मी दळीना एकली, एकली दळीता शिनले हात लावी वहिली, येई ओ का नाही मी दळीना एकली. महिला मंडळ, तुमची मदत पाहिजे बरं का. आता जनाबाई जर त्याला बोलवणार आहेत तर तुम्ही सगळ्या जनाई मुक्ताई सोबत पाहिजे. नथीवाले आजी म्हणतील बरं का. ह्या आपण पुढे म्हणू महाराज, महिला मंडळ माग म्हणाल. जात म्हणायचे 2 कडवे. तुम्हाला देऊ का म्हणायला? नाही म्हटलेलं बरं. तुम्ही जात्यावर हात घालाल आणि खुंटा उपटून त्या स्टेडियमला घेऊन जाल. तुमचं काम आहे, तुम्ही लाच देतो. आपण पुढे म्हणू. आई 2 कडवे माग म्हणते. सुंदर माझे जाते फिरते बहुत, बसलेल्या मुंबईत आल्या तरी जात विसरल्या. खुर्चीतल्यांचा मला संशय येतोय. या विसरलेल्या दिसतात जात. बघा उगा आपलं टेकन लावा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, शाबास. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा दीर तो तिसरा, ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे. महाराज, महिलांचा एक गुण सांगतो तुम्हाला. भजन्यांपेक्षा त्या हुशार असतात. आमचीचं पाठ आहे, मागचीचं पाठ नाही. त्या स्वर मॅच केल्याशिवाय राहत नाही. पुढची म्हणते माझ्या भावाच्या ग दाराला सोन्याचं कुलूप, मागची म्हणते नारे 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 नारे. चालू. एकदा तर महाराज एक वारकरीन बाई दळायला बसली. तिनं सुरू केलं, माझा भाऊ ग आळंदीला, माझा भाऊ त्र्यंबकाला, माझा भाऊ ग नाशिकाला, माझा भाऊ ग देहूला, माझा भाऊ ग पंढरीला, माझा भाऊ ग भीमाशंकराला, माझा भाऊ ग गाणगापुराला, माझा भाऊ ग तुळजापुराला, माझा भाऊ ग वैद्यनाथाला, माझा भाऊ ग नागनाथाला, माझा भाऊ ग शेगावाला. इतके गावं त्या मागचीचे कुठं पाठ आहेत. पण मागची लय हुशार महाराज. तीर्थयात्रा करणारी नव्हती, पण सेक्टर 19 मध्ये राहणारी होती. तिनं बरोबर डोकं लावलं आणि त्या बरोबर तिच्या मागं सुरू केलं. जिथं जिथं तुझा भाऊ, तिथं तिथं माझा भाऊ. रात्रभर चालू दे म्हटले. तुझा भाऊ जिथं फिरतोय तिथं माझा येतोच आहे म्हटलं. तसं जनाईचं देवाचं झालंय. जात्यावर दोघं, एकीकडून जनाईन समोरून विठाई दळायला लागले. मग दळायला लागल्यावर जनाईनं गाणं सुरू केलं.
आता जनाईनं पुढं म्हटल्यास कर्मप्राप्त देवाला माग म्हणणंच आहे. जनाई म्हणाल्या पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमुची माता. आणि देवही माग तसंच म्हणाला पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमुची. घ्या जात डोक्यात घालून. रखुमाई कोण आहे? त्याची कोण आहे? बायको. आणि तो म्हणतोय काय बघा, इतका भारावून जातो, इतका वेडावून जातो की देवाला स्वतः देव असल्याचा विसर पडतो आणि तो जनाबाईच्या मागे ती म्हणेल तसं गाणं म्हणतो. याला म्हणायचं कृपा छत्राखाली वाढलेलं जीवन. नामदेवरायाच्या कृपेचा प्रताप देवाला कावरा बावरा करून गहीवरून टाकण्याचं काम जनाईकडून झालं. विठाल अजून एक ऐका आता. आपण संतांच्या पायावर डोकं ठेवावं म्हणजे त्यांचा हात आपल्या मस्तकावर पडेल, त्यांची नजर आपल्यावर पडेल आणि प्रसन्न झालेल्या संतांच्या मुखातून एखादा शब्द अमृतासारखा आपल्यासाठी बाहेर निघेल. आली मुखा वाटे अमृत वचने असा शब्द येईल. सहज बोलणे असा शब्द येईल. आणि त्यांचा एक शब्द जर आपल्यासाठी निघाला तर आपल्या जीवनाचं कृत कल्याण झाल्याशिवाय राहणार. तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या, एका बोले संतांच्या तुका म्हणे खरे झाले. मी हे सोपं करून सांगितलंय. हे चार सिद्धांत आहेत. हे संतांच्या पायावर आपलं मस्तक पडणं याला म्हणायचं स्पर्शकृपा. संतांचा हात आपल्या डोक्यावर पडणं याला म्हणायचं हस्तकृपा. त्यांची नजर आपल्यावर पडणं याला म्हणायचं नेत्रकृपा. आणि त्यांचा शब्द आपल्या कानी पडणं याला म्हणायचं शब्दकृपा. तुकोबारायाच्या पुढं आज ज्ञानोबाराय आहेत आणि तुकोबाराय म्हणतात अशा चारही प्रकारची कृपा साधकांवर करणारे तुम्ही कृपावंत साधू आहात. अभंग आता तुम्ही कृपावंत, 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 आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवराग, 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 साधू संत जीवराग. घुमटे देखा रामाचे, 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 घुमटे देखा चारही कृपा करण्याचं ज्यांचं सामर्थ्य आहे त्या संतांकडे तुकोबारायचा अंगुली निर्देश आहे. आता तुम्ही कृपावंत. शब्द दोन आले, साधू संत. मला सांगा साधू म्हणजे काय? म्हणा संत. संत म्हणजे काय? साधू. साधू म्हणजे संत आणि संत म्हणजे साधू. मग साधू केव्हा आणि संत केव्हा? जोग महाराज एकच, पण त्यांनाच साधू केव्हा म्हणायचं, संत केव्हा म्हणायचं. ज्ञानोबारा एकच, त्यांना साधू केव्हा म्हणायचं, संत केव्हा म्हणायचं. ऐका,
ज्ञानोबाराय जेव्हा कृपावंत असतात तेव्हा त्यांना साधू म्हणायचं, आणि ज्ञानोबाराय जेव्हा जीवलग होतात तेव्हा त्यांना संत म्हणायचं. कृपावंत, साधू, जीवलग, संत. सामर्थ्य संपन्नता महात्म्याची दिसली की त्यांना साधू म्हणायचं, आणि कणवाळूपणा महात्म्याचा दिसला की त्यांना संत म्हण. तुका म्हणे तेची संत, सोशी जगाचे संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे. जिथं कणवाळूपणा आहे, जिथं कारुण्य आहे, जिथं जगत उद्धाराची तळमळ आहे तिथं संतत्व आहे, आणि जिथं साधकाला सामर्थ्य देण्याचा पराक्रम आहे तिथं साधुत्व आहे. साधू बोध झाला नुरोनिया, बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला. जिथं बोधाचा सामर्थ्याचा विषय येतो तिथं साधुत्व आहे. माऊली जेव्हा सामर्थ्य प्रदान करतात तेव्हा ते साधू, आणि माऊली जेव्हा प्रेम देतात तेव्हा ते संत. विठाला आणि साधून दिलेलं सामर्थ्यही आणि साधून दिलेलं प्रेमही तुम्हाला देवाच्या जवळ नेऊन बसवतं. नामदेवरायाला सामर्थ्य दिलं विसोबांनी, नाहीतर नामदेवराय म्हणायचे मी पंढरपूरचा देव सोडून कुठल्या देवाला मानत नाही, कुठं डोकं ठेवणार नाही. कटावरी कर नाही ज्या देवाचे, निघे मी तयाचे दर्शन. पण तेच नामदेवराय म्हणतात सर्व सत्ता आली हाता, नामयाचा खेचर दाता. सर्व सत्तेचा अधिपती नामदेवराय झाले ते खेचर दाता. मग खेचर स्वामीचं सामर्थ्य तिथं आहे जिथं नामदेवाला सामर्थ्य दिलंय, आणि ज्ञानोबाराय आधी करून संतांचं प्रेम तिथं आहे जिथं नामदेवराला त्यांनी आपलं मानलंय. विठाला संतांकडून मिळालेलं प्रेमही देवाला बांधून ठेवतं, आणि संतांकडून मिळालं सामर्थ्यही देवाला बांधून ठेवतं. बघा, प्रेमाच्या जोरावर आमच्या संतांनी देव ताब्यात ठेवला. भगवानगडाचे महंत पूजनीय नामदेवजी शास्त्रींचं एक गोड वाक्य सांगतो. ज्ञान आणि प्रेमातला फरक काय? शास्त्रीजींचं वाक्य आहे, अज्ञानाला ज्ञानी बनवतं त्याला ज्ञान म्हणतात, पण ज्ञानाला सुद्धा वेड करून टाकतं त्याला प्रेम म्हणतात. ज्ञानालाच नाही, ज्ञानियाच्या शिरोमणीला वेड करतं ते प्रेम. ज्ञानियाच्या शिरोमणीलाच नाही, साक्षात ज्ञानाचं स्वरूप असलेल्या भगवंतालाही वेड करून टाकतं त्याला म्हणतात प्रेम. आणि हे प्रेम कीर्तनात उभं करायचंय, त्याच्यासाठी जिवलग संतांच्या कृपेचा वर्षाव आपल्यावर करून घ्यायचा आहे. विठाला तुम्ही बघा, बहुतेक समाजाला रुचणारी कीर्तन भक्तिप्रधान असतात. भक्तिप्रधान असलेलीच कीर्तन आमच्याकडून घडावीत, कारण आम्हाला जोग महाराज संस्थेनं सामर्थ्यही दिलंय आणि जिव्हाळाही दिलाय. आम्हाला लोकांच्या हिताची तळमळही असावी आणि लोकांकडून परमार्थ करून घेण्याचं सामर्थ्यही आमच्या अंगी यावं. प्रेमानं जगाचा बाप जिथं भारावून आणि वेडावून जातो तिथं सामान्याचं काय, तुम्हाला तिथवर घेऊन जातो, प्रयत्न करतो तिथं नेण्याचा. जगाचा बाप कसा भारावून जातो पहा. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछंदे, प्रेमाचे निछंदे, प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होय देवा
ऐसे सावध होई देवा 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 सावध होई देवा ऐसे बोले कबीर सावध सावध होई देवा ऐसे बोले कबीरा सावध होई देवा ऐसा बोले कबीरा सावध होई देवा सावध सावध होई देवा 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 सावध होई देवा देवा सावध होय देवा देवा. बसलेली मंडळी दोन्ही हात वर करा. संतांच्या प्रेमाचं सामर्थ्य सांगतो. जगाचा बाप पितांबर पेटेपर्यंत नाचतोय. आम्ही पुढे म्हणतो, तुम्ही बसलेल्यांनी मागे म्हणा. 1 2 4 2च मिनिटं. पांडुरंग 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया निवृत्तीराया माझ्या सोपानराया निवृत्तीराया माझ्या रामदेव जनाबाई सोपानराया रामदेव जनाबाई सोपानराया तुकोबा सौतोबा गोरोबा एकोबा तुकोबा सौतोबा एकनाथ भानुदास महाराज वेंकट स्वामी महाराज वेंकट स्वामी भोग महाराज निवृत्ती ज्ञानदेव सोपानराव एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपानराव एकनाथ नामदेव पांडुरंग 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 हरि हरि पांडुरंग पांडुरंग विठ्ठल
याला म्हणायचं जीवलग संत. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. असं प्रेम जेव्हा संतांच्या जवळ असतं तेव्हा ते संत असतात. आणि रेडा बोलवण्याचं, भिंत चालवण्याचं, मृत जीव उठवण्याचं किंवा स्त्रीचा पुरुष उभा करण्याचं जे सामर्थ्य असतं त्याला कृपावंत म्हणायचं. सामर्थ्य संपन्नता तेव्हा कृपावंत आणि प्रेम संपन्नता तेव्हा जीवलग. तुम्ही जीवलगही आहात आणि कृपावंतही आहात. तुकोबाराय हात जोडतात. 9:45 होत आले. काही जास्त मागायचं नाही. आमचं गोमट तेवढं करा. गोमटे ते करा माझे माझे, गोमटे ते करा माझे माझे, गोमटे ते करा माझे माझे, गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे माझे, गोमटे ते करा तुम्ही कृपावंत आहात, तुम्ही जीवलग आहात, तुम्ही साधू संत आहात. आमचं गोमट करा. गोमट म्हणजे चांगलं. चांगलं म्हणजे गोमट. खाली पण तसंच आहे उत्तरार्धात. भार ओझ आहे. भार म्हणजे ओझ आणि ओझ म्हणजे चालू द्या रात्रभर. मग भार काय, ओझ काय आणि गोमट काय, 3 मुद्द्यांचा विचार करायचा आणि सेवा संपवायची. गोमट याचा अर्थ सरळ सरळ संतांकडे लावायचं. मी संसारात राहिल्यानं माझं गोमट होणार असेल तर मला संसारात ठेवा, आणि मी परमार्थात आल्यानं माझं गोमट होणार असेल तर मला परमार्थात ठेवा. आमचे पूजनीय गोले बाबा म्हणायचे, बुवा आम्ही ब्रह्मचारी राहिलो, आमचा काळ चांगला होता, आम्हाला आमचं ब्रह्मचर्यत्व, आमची साधना कडीला गेली. तुम्ही तसं करू नका. संस्था सुटल्यावर घरी जा, लग्न करा, सुखानं संसार करा. सगळ्यांनाच हे व्रत स्वीकारता येणार नाही, सगळ्याच कडीला जाणार नाही. घुलेबुवांचे शब्द असायचे. मग आम्ही तो आदेश शिरसावंदे मानला. त्यांना वाटतं आम्ही गृहस्थी जीवन जगल्यावर आमचं गोमट होणार आहे, तर बिलकुल तुम्ही ठरवायचं आम्ही कुठं राहायचंय. मृदंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुकडे जायचं. त्यांना म्हणायचं नाही मला हे शिकवा मला ते शिकवा. त्यांना ओळखू द्यायचं. आपला हात बघून ते ठरवतील तुझा हात मृदंगाचा का तबल्याचा, साथीचा की स्वतंत्रचा. त्यांना ठरवू द्यायचं. गाणं शिकणाऱ्यांनी म्हणायचं नाही मला सुगम शिकायचंय, मला शास्त्रीय शिकायचंय, मला वारकरी शिकायचंय. फक्त जाऊन क्लास लावायचा. गुरुनी तुझा आवाज बघून ठरवणार आहे तुला कुठं बसवायचं. त्यांच्यावर गोमटे ते करा. आपण निवांत राहायचं त्यांच्यावर भार टाकून. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. गोमट करण्याची जबाबदारी एकदा त्यांनी घेतली की ते केल्याशिवाय राहत नाही. भार ओझे. भार असतो संसारातला आणि ओझा असतो परमार्थातला. पहा त्या कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे, भार वित्त विसरले हरिणे माझे हरिले चित्त. भार वित्त पैसा आला की भार आला. भार संसारात आहे आणि ओझ जाणीव शहाणीव ओझे सांडुनिया दोरे. ओझा असतं संसारात, तसं परमार्थात ओझ आहे. ज्ञान मिळवलं की अभिमानाचं ओझ आहे. नित्यानित्य ज्ञान आहे अभिमान वाढते. तीर्थाटन केलं की अहंकाराचं ओझ आहे. करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती. तप केलं की काम क्रोधाचं ओझ आहे. करिता तपे काम क्रोध खवळते. यज्ञाधिक कर्म केले तर स्वर्ग भोगाचं ओझ आहे. स्वर्गभोग आड येती. हे सगळे ओझे परमार्थातले आहेत.
ज्ञानी झाला की घमंड येतो. आज एक व्हिडिओ पाहिला महाराज. आज भारतरत्न आणि जागतिक कीर्तीचे पद्मश्री प्राप्त पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित झालेलं एक कलेतलं जागतिक कीर्तीचं जीवन उस्ताद झाकीर हुसेन साहेब आज अनंतात विलीन झाले. त्यांचा एक व्हिडिओ आज पाहिला. ते तबला वाजवतायत आणि माईक सारखं खाली पडतंय, ते वरच्यावर माईकला धरतायत. मी आज फेसबुकला पोस्टही केली त्याच्या संदर्भात. विद्या विनयन शोभते, जयाची विनयो ह्याची संपत्ती. तुम्हाला सांगू का, आभाळाला हात लावण्या इतकं मोठं व्हायचं, पण आभाळाला हात लावताना पाय जमिनीवर राहायला पाहिजे याची खबरदारी घ्यायची. उंची आभाळाला स्पर्श करण्याची असावी, पण पाय जमिनीवर असावेत. तुम्हाला गोड सांगू वाक्य, पक्ष्यांना आकाशात उंच भरारी घ्यायची असेल तर त्यांना पंखांची गरज आहे, पण माणसाला उंच भरारी घ्यायची असेल तर पंखांची गरज नाही. माणूस फक्त वाकायला शिकला की तो उंच भरारी घेऊ शकतो. नम्रतेनं झुकायला शिकलं पाहिजे. नम्र झाला भूतातेने कोंडिले अनंता. मग हे भार ओझ, हे नम्रता नसली की ओझ वाढतं. तुकोबाराय म्हणले आमचं परमार्थातलं ओझ वाढलं नाही पाहिजे आणि प्रपंचात राहिलो तो भार वाढला नाही पाहिजे. भार ओझे तुम्हासी गोमटे ते करा माझे. विठोबार टाळी टाळी टाळी. भार आणि ओझ टाकल्यावर संत गोमट केल्याशिवाय राहत नाही. संप्रदायातल्या एका साधूच्या जीवनातला शेवटचा प्रसंग सांगू, तो 5 मिनिटात आणि सेवा संपवतो. एक थोर महात्मा पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट. जीवनभर एकच स्वप्न त्यांनी पाहिलेलं आणि एकच जिद्द उराशी बाळगलेली की देह ठेवताना मला माऊलीच्या कुशीत, माऊलीच्या आळंदीमध्ये ठेवता यावा. पण प्रकृती अस्वास्थ्य वाढलं, शुगर वाढू लागला, बीपी लो होऊ लागला, दमा दाटून येऊ लागला. हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटिका साधू मोजतायत. अमेरिकेवरून डॉक्टर पाचारण केले गेलेत, ते काही तासामध्ये पोहोचणार आहेत. आणि साधू मात्र शिष्याला जवळ बोलावून म्हणतोय, सोन्या मला दवाखान्यात मरायचं नाही रे, मला दवाखान्यात देह नाही ठेवायचा, मला आळंदीत देह ठेवायचा आहे, मला आळंदीला घेऊन चला. शिष्यानं हात जोडले, सांगितलं नाही महाराज, अमेरिकेवरनं डॉक्टर येणार आहेत तुमची तपासणी करायला, तेव्हा तुम्हाला कुठेही जाता येणार नाही. महाराजांनी सांगितलं, सोन्या अरे डॉक्टरच आहेत ना, ते काय देव आहेत का? झालं ना शरीर, आता झिजलं ना, वय झालं ना, काम करायचं तेवढं ह्या शरीरानं काम केलं, धर्मकार्य समाजकार्य करायचं तेवढं पूर्ण झालं. एक दिवस हा देह शांत होणारच आहे. फक्त इच्छा एकच आहे रे, दवाखान्यात नको, मला आळंदीत घेऊन. शिष्य म्हणाले, आमचं ऐका महाराज, डॉक्टरांना एकदा तपासू द्या. महाराजांनी सांगितलं, सोन्या माझी आज्ञा आहे तुला, लागलीच मला आळंदीला घेऊन चल, माझ्याकडे वेळ कमी आहे. शिष्याचा इलाज बंद झाला. टांगा आणल्या गेला, टांग्यात गादी टाकल्या गेली, गादीवरती महाराजांना झोपवलं. एक शिष्य टांगा हाकणाराच्या शेजारी बसला, 2 शिष्य पाठीमागं बसले. महाराजांचे पाय दाबायला लागले. पडल्या पडल्या महाराजांनी सांगितलं, शिष्या सोन्या आळंदी आली की उठव बरं, मला झोप जरी लागली तरी. शिष्य म्हणाला, जी महाराज. टांगा निघाला, येरवडा कॉर्नर पर्यंत पोहोचला. महाराज म्हणाले, आली का रे आळंदी? शिष्यांनी सांगितलं, नाही महाराज, येरवड्या कॉर्नरला आलोय आपण. जरा पुढे गेला, विश्रांतवाडीच्या शिवारात टांगा. आली का रे आळंदी?
नाही महाराज, विश्रांतवाडी आली. मग विश्रांतवाडीनंतर पुणे काही एवढं विस्तारलेलं नव्हतं. तो सगळा मोकळा पट्टा होता. थोरल्या पादुका वगैरे सगळं मोकळं मैदान होतं. रस्ता छोटासा होता. टांगा रस्त्यानं हळुवार चालला होता. वारा गार गार अंगावरून स्पर्श करून जात होता. आणि त्या मोकळ्या हवेनं महाराजांना थोडासा दिलासा मिळाला. डोळा लागला. महाराज घोरायला लागले. महाराजांचं घोरणं पाहून शिष्यमंडळीला समाधान वाटलं. डॉक्टर 3 दिवस म्हणत होते पेशंटला झोप लागली पाहिजे, पेशंटला झोप लागली पाहिजे. दवाखान्यात जे झालं नाही ते आळंदीच्या वाटेनं झालं. झोप लागली म्हणजे महाराजाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. थोरल्या पादुका ओलांडून रथ पुढे गेला. धाकट्या पादुका ओलांडल्या. देहू फाट्यावर रथ गेला. त्यावेळेला नवा पूल नव्हता हा चाकण चौकातला. जुनाच पूल होता, दगडी पूल होता. दगडी पुलावर जसा टांगा पोहोचला, इंद्रायणीच्या पाण्यावरून आलेला शीतल वारा अंगाला स्पर्श करून गेला. झोपेत महाराजांच्या अंगावरचे रोमांच उभे राहिले. घोरण्याचा आवाज बंद झाला. खाडकन डोळे उघडले महाराजांनी आणि गरजले महाराज, सोन्या आळंदी आली रे. माझ्या इंद्रायणीचा गार वारा अंगावरून स्पर्श करून गेला. आलो आपण आळंदीत. शिष्यांच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे जागे असून आम्हाला आळंदी आल्याचं भान नाही, आणि गाढ झोपेत असलेल्या महापुरुषाला इंद्रायणीच्या पाण्यावरून आलेला वाराच लक्षात येतो. आणि त्या वाऱ्याची चाहूल लागताच आळंदी आली म्हणून महात्मा उठतो. काय काय नातं जोडलं असेल ह्या मातीशी, ह्या महापुरुषाचं. टांगा इंद्रायणी तिरी गेला. महाराज टांग्यातून उतरले. 2 शिष्याच्या खांद्यावर हात टाकून इंद्रायणी तिरी पोहोचले. तीर्थ घेतलं, डोळ्याला लावलं, डोक्यावरून फिरवलं, 2 थेंब तोंडात टाकले. मंदिरात पोहोचले महाराज. माऊलीच्या समाधीला कडकडून मिठी मारली, हंबरडा फोडला. आई, दुर्दैव आडवं येतं की काय वाटत होतं, प्राण दवाखान्यात जातात की काय अशी भीती होती. पण हट्ट उराशी बाळगला होता की तुझ्या कुशीत आल्याशिवाय देह ठेवणार नाही. जीवनाचं सार्थक झालं. शेवटच्या समयाला तुझं दर्शन झालं. आता या क्षणी देह पडला तरी चालेल. नेत्राश्रूंनी समाधीचा अभिषेक केला. लहान लेकरासारखं डसाडसा महाराज रडले. मंदिर प्रदक्षिणा झाली. परत टांग्यात बसले. आणि बरोबर मंदिराच्या समोर घासवाले धर्मशाळा आहे. त्या काळात मधली कुठलीच धर्मशाळा नव्हती. थेट मंदिर ते घासवाले समोरासमोर होतं. मंदिराच्या दारात उभं राहिलं तर घासवालेचा दरवाजा दिसायचा. घासवालेच्या दारात उभं राहिलं तर मंदिराचा दरवाजा दिसायचा. आमने सामने. घासवाले धर्मशाळेत गादी टाकली. त्या समोरच्या ओवरीमध्येच भिंतीला पाठ लावून महाराज बसले. हाताची घडी केली. एका बाजूला स्वामी नावाचा शिष्य, दुसऱ्या बाजूला सोन्या नावाचा शिष्य, समोर मारुती नावाचा शिष्य. पाठीवरून हात फिरवला शिष्यांच्या आणि सांगितलं, पोरांनो, कुस्ती करायचो, कुस्ती. पुण्यामध्ये एक कीर्तिवंत मल्ल आला होता, ज्यानं जीवनात कधी पाठ जमिनीला लावून घेतली नव्हती. तो पुण्यात मिरवला. कोणी कुस्तीला तयार होईना. मी आखाड्यात उतरलो. लोक म्हणाले, अरे त्यानं आजवर कधी पडला नाही. मी सांगितलं, नाही पडला. मी पडलो तर एक सामान्य मुलगा पडेल, पण मी त्याला पाडलो तर इतिहास होईल. मी कुस्तीला उतरलो आणि 3 मिनिटाची चितपट कुस्ती खेळलो. जागतिक कीर्तीचा मल्ल पुण्याच्या आखाड्यामध्ये या पठ्ठ्यानं लोळवला. तेव्हा सगळे म्हणाले, पंत, या मल्लाला लोळवलं, पण आम्ही तुम्हाला तेव्हा मानू जेव्हा काळ नावाच्या पहिलवानाला तुम्ही लोळवाल. आज तो पराक्रम केला पोरांनो. माझं प्रण होतं, इच्छा होती आळंदीतच देह ठेवणार. मी आळंदीत आलो. माझ्या आईचं दर्शन घेतलं आणि तिच्या समक्ष आता मी मरायला मोकळा झालो. दोन्ही हात जोडले. 3 वेळा माऊली 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 म्हणून सगळा भार आणि ओझं माऊलीवर टाकलं. आणि माऊलीनं त्या महापुरुषाचा श्वास तो थांबवून त्या महापुरुषाला आपल्या समाधीस्थ असलेल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतलं. स्वतःच्या इच्छेनं आळंदीत जाऊनच देह ठेवण्याचा पराक्रम ज्या महापुरुषानं केला ते महापुरुष म्हणजे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज. आणि त्यांच्या समवेत असलेले 4 शिष्य म्हणजे मारुतीबुवा गुरु, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, बंकट स्वामी आणि मामासाहेब दांडेकर. हे 4 शिष्योत्तम ज्ञानोबारायावर भार महाराजांनी घातला. ते ओझं माऊलींनी स्वीकारलं आणि महाराजांचं गोमटं केलं. एकट्या महाराजांचंच नाही तर जोग महाराज परंपरेमध्ये शिक्षण घेणाऱ्या आमच्यासारख्या शेकडो साधकांचं गोमटं त्या आळंदीत बसलेल्या ज्ञानाईनं केलं.
आम्ही फक्त भार आणि ओझ संस्थेवर आणि माऊलीवर टाकला. बस त्या माऊलीच्या मधुकरीनं आणि जोग महाराज संस्थेतल्या शिक्षणानं आज आम्हाला लोकमान्यता, देशमान्यता, जगमान्यता आणि राजमान्यता सुद्धा प्राप्त झाली. हे सगळं भार आणि ओझ तिथं टाकलं म्हणून आमच्या जीवनाचं हे गोमटं होतंय. तेव्हा भार ओझ त्यांच्यावर टाकून आपल्या जीवनाचं गोमटं करून घ्यावं. त्यासाठी सप्ताह, त्यासाठी पारायण, त्यासाठी दिंडी, त्यासाठीच वारी. पुनश्च भीमाशंकर सामाजिक संस्थेच्या सर्व भाविक भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो. भगवान भीमाशंकराच्या चरणी झालेली सेवा रुजू करून कीर्तन सेवेला याच ठिकाणी विराम देतो. सेवा संपेश्वर वंचिले ते पायापासी नाही असे वेगळे तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी घोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाला 450 वर्ष होत आहेत. अर्धा मिनिट महाराजांचा जप करून सेवा संपू. तुकाराम 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 हो तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय आ बोलिलेले पुरे वेडे वाकुरी उतरे करा क्षमा करा महाराज.